लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पाटेगाव मुख्य रस्ता अपघाती क्षेत्र, ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉली रोज उलटून वाहतूक ठप्प, ओव्हरलोड ऊस वाहतुकीचा कहर, नागरिक त्रस्त, कठोर कारवाईची मागणी जोरदार। बातमी पैठण येथून। पैठण तालुक्यातील पाटेगाव मुख्य रस्ता सध्या पूर्णपणे अपघाती क्षेत्र बनला असून दररोज ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉली उलटून रस्ता 2 तास बंद पाडण्याची वेळ येत आहे। ऊसतोड कारखान्यांच्या मुकादम आणि ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत असून अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। एकाच ट्रॅक्टरला 2 ट्रॉली जोडून जादा वजन घेऊन जाण्याचे प्रकार, रस्त्यांवरील खड्डे व अयोग्य देखभाल तसेच ट्रॉलींची वाढलेली लांबी व नियंत्रण सुटणे ही अपघाताची प्रमुख कारणे ठरत आहेत। ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने रस्त्यावर मोठी कोंडी होत असून रुग्णवाहिका, अवजड वाहन, कामावर जाणारे लोक, विद्यार्थी, व्यापारी यांना वेळेत गंतव्यस्थानी पोहोचणे कठीण बनले आहे। अनेकदा ट्रॉलीखाली दबून गंभीर जखमी होण्याचे आणि मृत्यूचे प्रकार घडले आहेत। जायकवाडी धरणातून आलेल्या मोठ्या पुरामुळे पाटेगाव पुलाची लोखंडी खांब तुटल्याने पुलाची दुरुस्ती सुरू आहे आणि यामुळे आधीच वाहतुकीचा ताण वाढला असताना या अपघातांनी परिस्थिती अधिकच गंभीर केली आहे। नागरिकांच्या मते 2 ट्रॉली जोडून ओव्हरलोड ऊस वाहतूक करणे पूर्णपणे बंद करणे, ट्रॅक्टर ट्रॉलींवर कडक नियंत्रण आणणे, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आणि कारखान्यांचे अधिकारी, मुकादम व ठेकेदारांवर कठोर कारवाई करणे हे प्रशासनाने तातडीने केले पाहिजे। पाटेगाव परिसरातील नागरिकांमध्ये या विषयावर तीव्र नाराजी असून प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून भीषण अपघातांना आळा घालावा अशी जोरदार मागणी होत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.